खरं सांगतो सगळेजण देवे. आता घोटाळा काय झाला तुमचा माझा, नको त्याच्यात गुंतलोय आपण. आणि पारमार्थिक माणसाला सांगून ठेवतो, लई मागच्या याच्यातही गुतायचं नाही आणि पोरांसाठी लई कमावण्यातही मजा नाही. काय नाही महाराज, हे तुम्ही मी रात्रंदिवस किती कमवा, काय मागच्या अवलादींना घेणं नाही. हा तुम्हाला मला झालेला भ्रम आहे. पण मी गेलो माझं असं होईल, काय नाही होत महाराज, काही होत नाही. हो काही होत नाही. पैसे किती जरी आले तर रक्ताचे नाते तोडीत जाऊ नका. आणि बसणाऱ्या लोकांना सांगतो, कोणाशी दुश्मनी करा पण भावाशी कधी दुश्मनी करू नका. प्रसंगाला भाऊचे हे ध्यानात ठेवा. बाकीचे लबाड फक्त पाजितो म्हणून आपल्या मागे, पाजू नको हे तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. आपल्याला वाटतं मानलंय माणूस की नाही, फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, रस्सा प्यायला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटा घरी आला, कार्यकर्ते गायब, कार्यकर्ते दुसऱ्याच्या गुलालात गेले. काढलं तुम्हाला गावानं. नादी लागू नका कोणाच्या. ज्याने हे सुखाचे, बहीण ती बहीण, भाऊ तो भाऊ, भावावर पुरुष मंडळी. तुमच्यावर किती जरी मोठा प्रसंग आला, तुमच्यावर किती मोठा प्रसंग आला, त्या प्रसंगाला भाऊचे हे ध्यानात ठेवा. पैशाची सावली येते असेल नाही तर असेल, पण भावा बहिणीचे नाते तोडू नका. कीर्तनात बसलेल्या निम्म्या महिलांना नातवाला हात लावायचा अधिकार नाही आता, आज. अरे विषयाचा गोड पारमार्थ, जे खरं भजन दिलंय ते सोडून उपाशी मारायला कोण सांगितलं तुम्हाला? माऊलीची ओवी आहे, माझी नाही. अध्याय नंबर 3, तुम्ही शरीरात न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे. या हाताने झटे कोण सांगितले तुम्हाला? आज एक वाक्य ऐकाल का महिना म्हणलं, 2019ला एक वाक्य ऐकाल का? महाराज म्हणून ऐकू नका, महाराज मरू दे तिकडं. तुमचा मुलगा म्हणून एकच वाक्य सांगतो, ऐकाल? तुम्ही तर बोलायचंच बंद झालं. एकच वाक्य ऐकायचं. महाराज 2019ला एकच वाक्य ऐकायचं, एकच वाक्य. महिलांनी वाक्य ऐकाल, एकच. फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्याला मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा, जगातले सगळे देव तुमच्या घरात येतील. कशाला पोथ्या वाचित आणि पारायण करता, त्यांना भाकरी घाला शिका. फायनल. आणि पुरीनं 3 वाक्य सांगतो, ऐकाल पुरीनो? पुरी तर बोलायचंच बंद झालं. एक, पुरीनो नोकरीला लागेपर्यंत लग्न करायचं नाही, उशिरा करा, शिका भरपूर. तुमचे आईबाप गेल्यावर तुम्हाला कोणी नाही. हे भाऊ बिऊ हे फक्त पत्रिकेत छापायचे, काय गरज नाही. उद्या उलट तुम्हाला येडपाट पोरका नवरा मिळाला ना तर स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका, काळ वाईट आहे. आणि दुसरं वाक्य पुरीनो, एक विषयात कमी मार्क पडले तरी चालतील पण तब्येत बनवा. मुलीला तब्येत पाहिजे, मुलीला तब्येत पाहिजे, फायटिंग मुलीला तब्येत पाहिजे, फायटिंग पाहिजे, बॉक्सिंग पाहिजे. पुरीला 2-3 डाव आले पाहिजे, शस्त्र वापरता आलं पाहिजे. 7:30 वाजता जरी पोरगी स्टँडवर उतरली, डिरिंग मध्ये घरी आली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिणी येणार. 2-3 पोरांनी छेड काढली ना पोरीनं, 2-3. तुम्ही जर एकाच्या निबार ठेवून दिली ना, 2 सापडायची सुद्धा नाही. पण तुम्ही बावळा, आम्ही एका वर्गात येतो नाही. आणि तिसरं वाक्य पोरीनो, हा विनोद आहे. आणि तिसरं वाक्य पोरीनो, आपला बाप किती गरीब असू द्या, त्याची मान कधी समाजात खाली नाही झाली पाहिजे. बस. आणि आता तुम्हाला सांगतो, पूर्वी लोक कॅन्सरनं मरायची, आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे. कॅन्सर राहिला नाही, आता कॅन्सर नाही राहिला, पोलिओ नाही, एड्स सुद्धा जवळजवळ गेलाय, आता ग्लोबलही गेलंय. आता 3च रोग आहेत सगळ्यांना माझ्यासकट. एक शुगर, निम्मे निघतील निम्मे. चहा राखेल रे चहा. एक शुगर, 2 BP आणि 3 अटॅक. आता ऐका एकाचं लक्षण. शुगर का वाढते? अनियमित झोप. 2 सतत 90 पिणाराची शुगर वाढते, दारू पिणाराची. का 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 नीट ऐका, कोणतीच दारू अल्कोहोल शिवाय तयार होत नाही. मग एकाने मला कीर्तनात विचारलं उभं राहून, दारुड्याची शुगर जर पिऊन वाढते तर माळकऱ्याची कशानं वाढती?
माळकऱ्याची का वाढते त्याला दोन कारण आहेत. एक, बाजरीची भाकर सतत खाणाऱ्याची शुगर वाढते. तुमच्याकडे नाही ती, पण बाजरी मुळात गोड आहे. आणि भाताने शुगर वाढते. मग एकानं मला कीर्तनात विचारलं, भातानं जर शुगर वाढते तर कोकणातले लोक सारखा भातच खात्या, त्यांची शुगर का वाढत नाही? तर आता कमी झाली महाराज. पूर्वी कोकणात नाचणी पिकायची, नागली. आणि नागली म्हणजे नाचणी हे सगळ्यात आयुर्वेदिक औषध येते. तिचा कलरच मुळात लाल आहे, तिच्यात लोहाचं प्रमाण जास्त आहे. मग कोकणातल्या माणसाने 290 मारल्या आणि चतकोर नागलीची भाकर खाली, बॅलन्स राहायचा. आता तांदळाच्या भाकरी आता करायला लागले लोक, नाही तर पूर्वी. आणि नाचणी हे अतिशय नाचणी हे अतिशय आयुर्वेदिक आणि उत्तम खाद्य आहे. काय म्हणते तुमचं? आता नाचणीच्या भाकरी सुद्धा येणार नाही यांना. या चपातीला पोळी म्हणतात, पोळीला काय पोळा म्हणते का? मी तिलाही भाजीच म्हणते, वांग्यालाही भाजीच म्हणते, पण भोपळ्याला काय दोडका म्हणते का? पहिलं कारण शुगरचं. दुसरं कारण बीपी. बीपी का वाढतो माहिती का? जळकाट माणसाला बीपी वाढतो, जळकाट. दुसऱ्याच्या दारापुढे नवीन व्हा पाहिली. बीपी जर वाढायचा नसेल तर महिला पुरुषांना भजनांना टाळकऱ्यांना सांगून देतो, मागचं उकरून काढू नका, बीपी वाढणार नाही. सोडून द्या मागचं. आता हे लहान आले पोर आहेत, यांना आपण गरीब होतो हे पटंगा. आता हे तुम्ही सगळे लोक श्रीमंत कधी झाले? हायवेच्या कडेचे 15 वर्षापूर्वी. नाही तर 15 वर्षाच्या अगोदर तुम्ही सगळे खेकडच धरीत होती. हे तुमचं सोनं दागिने हे सगळं कवा आलंय? आता हे 15-20 वर्ष. नाही तर 15 वर्षापूर्वी आपली आई भाताची लागवड करीत होती, आपला बाप म्हैसवळीत होता. आपला बाप आपलं आई इरलं घ्यायची, भाताची लागवड करायची. तर इरल्यातलं पाणी डोक्यात जात होतं आणि गाळामध्ये तिचे पाय सडत होते. आपला बाप 12 म्हशी वळीत होता आणि म्हशीच्या दुधावर उपजीविका करीत होता. आपल्या घरात दिवा होता, आपल्या घरात चूल होती आणि रात्रभर माणसं झोपायची तर टोकरीमध्ये विस्तव घ्यायची. पाष्टाचं घर राहायचं, गरीब कौलाचं घर राहायचं. थंडी जास्त राहायची, पाऊस लय राहायचा तर टोकरीमध्ये विस्तव घेऊन साईडनं लोक झोपत होती. म्हशी गार ठायच्या तर लोक म्हशीच्या गोठ्यामध्ये टोकरीमध्ये विस्तव ठेवायचे. आपली आई 3-3 महिने पावसासाठी लागण म्हणून सरपण गोळा करीत होती. आता या शिंगराला ते पटंगा. आता यांना जर सांगितलं आपली आई लाकडं गोळा करीत होती, मान्य घ्या. हे आपल्याला काय म्हणतं माहिती का? तुम्ही दरिद्री होते पप्पा. म्हणजे आपण दरिद्री होतो, आम्ही नशिबानं खातोय. आता काय करतो मला? आपल्याला होतं का काही लहानपणी? आता मी तुमच्यातलाच आहे, फक्त मी उभा तुम्ही बसेल. काय होतं का आपल्याला? आता मी गरीबाचाच आहे, तुम्ही गरीबाचा आहे. काय होतं आपल्याला? 7वीपर्यंत पाटी होती शाळेत, तिला साठा नाही, नुसतं खापार. आणि दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण. आणि तिच्यात काय दप्तर होतं का? बोर, कवठ, चिचा. आणि कमराला पट्टे नव्हते, करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम नवी पर्यंत अंडरपॅन्ट नाही महाराज. आणि तेव्हा 12 माही वड्याला पाणी राहायचं महाराज, 12 माही. आणि आपण सगळे दिवाळीच्या सुट्टीत आणि वड्याच्या सुट्टीत आंघोळीला कुठं? वड्याला. भोंगळे सड्या वड्याच्या कडाला मंडळी वड्या. बाहेर यायचं, वाळूत पसरायचं, तापलं का परत पाण्यात. तवर जर घरचे आले चड्ड्या वड्यालाच, शिंगाट पळायची मंडळी. आता यांना पटंगा नाही, मग यांना सांगायचंच नाही बीपी वाढणार नाही. हा, बीपी त्याच्यामुळे वाढतो. तिसरं वाक्य, अटॅक काय येतो? अटॅक काय येतो? मला विषय सोडून द्यायचा सगळा. आपल्या मनात जे दुःख आहे ना ते कुणा तरी पुढे बोलून दाखवायचं. समजा पोरीनं तुम्हाला एखाद्या पोराने धोका दिला. पोरग धोका देत नाही, पोरग सहसा धोका देत नाही, पण समजा दिला तर ते तुमच्या मैत्रिणीला सांगून टाकायचं.
ते दाबून ठेवायचं नाही, त्याचा स्फोट होतो. पोरानं तुम्हाला एखाद्या पोरीने चांगला झटका दिला, मित्राजवळ सांगून टाकायचं होतं, बोलत जा. आणि आता लोक बोलत नसल्यामुळं अटॅक आहे. या मोबाईलमुळं बोलणं बंद झालं, फार तमाशा झाला त्या घरांचा. कोणीच कोणाशी बोलानं, एवढ्याची याडपट, कानात वायरी घालतात. आता तर इतक्या नळ्या आणल्यात कुठून, इथंही घालतोय इथंही नळ्या घालतोय. आणि बावळ्याचा बाजार झाला. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं परत. ते काय मोबाईलमुळे पोरं माणसं बोलत नाही. 10वीच्या पोरीला जर म्हणा बाई कपड्याला घड्या घाल, स्टडी. बाई भांडे घासू लाग ग, स्टडी. बाई पप्पांचा तेवढा चष्मा आण ग, होमवर्क. आणि मग त्या पोरीला सेपरेट खोली अभ्यासाला, सेपरेट मोबाईल. पाया पडून सांगतो तुम्हाला, 10वी पर्यंतच्या पोराला आणि पोरीला मोबाईलचा स्पर्श होऊ देऊ नका, तरच पिढी जागेवर राहील. नाही तर अजून 15 वर्षाने येडे लोक होतील मोबाईल वापरून, आणि निम्मे अर्धे झालेत. आता जवळजवळ सर्वे केला तर 15,000 येडे आहेत आता सध्या मोबाईल वापरून. दगड लावतील कानाला ते. हा, मुलीला मोबाईल नको, 10वी पर्यंत नको आहे. आणि त्या पोरीने बापांच्या इज्जती घालून टाकल्या. बोलायचंच नाही, सेपरेट खोली पोरीला. आणि मग आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करते. मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करते. अगे एक दिवस खोलीच राहिली, गुड्डी गेली स्टडी. या मोबाईलमुळे माणसं बोलत नाही एकमेकाशी. फार बोलणं बंद झालंय मग. नुसतं एक पोरगी कॉलेजला गेली आणि एसटीतून उतरलीच नाही, परत कॉलेजला आली. कपडे नीट घालणे. आता त्या पोराने तो भांग आणलाय कुठून, एक डेंजर वावर नांगरलाय, दंड ठोलाय वन साईड. तुझ्या बगलात गुचिडे झाल्या तुला का साईड लागत. त्या पोरीने तर इतका डेंजर भांग आणलाय, पॉप गेलाय. आता पॉप गेला. पोरीनं पॉप भांग कसा होता, इथं मध्ये खड्डा, पुढं झटका, इकडं झटका, मध्ये डोंगळा. दुसरं आपले दिवस बोगस गेले महाराज. दुसरं एक भांगे पोरीनो देवयानी. तो देवयानी भांग कसा आहे माहिती का, देवयानी भांग असा आहे, ही जी बाजू आहे ना, ही पुढून मुडपून घ्यायची, मुडपून, आणि एक बाजू माग दाबायची, आणि त्यातली एक बट मोकळी ठेवायची, ती गुतवायची नाही. याला म्हणायचं देवयानी. आणि आता ह्या वर्षी नवीन भांग आला एक, चला हवा येऊ द्या. पाहिलं ना त्या चला हवा येऊ द्या मध्ये ते पोरींचा भांगे पा, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी ठेवायची, बांधायची नाही. हो, एक पोरग कॅनॉलच्या कडे लोक होतं, पोरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉल मध्ये. हो, त्याला वाटलं खुणावलं का काय, गेलं वाहून. मोबाईल मुळे माणसं बोलत नाही. हा, बोलत जा तरच अटॅक येणार नाही. बोलत जा, बोलत जा. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी 6 महिने सर्टिफिकेट देतो, तो त्याला अटॅक येऊ शकत नाही. एकटा हसतो घरी गेला होता, एकटा फ्रेश मोकळा होतो, मोकळा. तुमच्या ध्यानात तर राहिलं का 11 वाजले? नाही, मोकळा होतो माणूस. मग हसलं पाहिजे. आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात. आणि या मोबाईलमुळे माणसं बोलत नाही. एक तर लगवेलं गेलं आणि मोबाईल आला, मग चैन तर खोलावं का नाही? आणि ही मोबाईल वापरणारी जी माणसं आहेत ना, मोबाईल वापरणारी जी माणसं आहे ना, मोबाईल वापरणारी जी माणसं आहे ना, यांना निद्रानाश आहे. झोप नाही यांना, झोपत नाही. ते निद्रानाश नावाचा रोग झाला यांना, झोपत नाही. जसं भजने जर चहा पिऊन गेले तर घरी गेल्या गेल्या झोपेत नाही. भजन संपल्या संपल्या चहा नकोय, त्याचा परिणाम 1 तासभर झोप लेट होती. आता आम्ही समजा, तुम्ही प्रवास करणारी माणसं आहे, आपण जर कीर्तन संपल्यावर चहा घेतला ना, अर्धा तास बॉम्बाला तो घालवायचा नाही. आणि या पोरांना निद्रानाश होईल, झोपत नाही. हे उशीवर डोकट होत्या. मग ते अश्लील चित्र, अर्धाली वाक्य,
ते डोक्यात घेऊन झोपात येते. निम्म्या रात्री एकानं गोधडी फाडलो, गोधडीच फाडली एकानं. त्याचा बाप उठला आणि म्हणला काल खाट मोडली आज गोधडी फाडली. त्याची आई म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. आणि चांगल्याला त्रास होतो. आता हे कॅमेरेवाले आता याने 2 तास कीर्तन घेतलं बरोबर ना. आता हे युट्यूबला टाकताना 2 तास नाही टाकणार. आपलं एखादं चुकीचं वाक्य गेलं तेवढंच टाकणार, म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी नमुने. पैसे ते कमावणार, इज्जत आपली घालवणार असे. युट्यूबला कीर्तन दाखवू नये ह्या मताचा मी नाही, त्याच्यामुळे आमचं मार्केट कमी होतं असं नाही. मग पुरे 2 तास दाखवा ना, हे दाखवणार नाही. आता हे फक्त आज एखादं वाक्य चुकीचं गेलं का तेवढं. आणि ते यांना एवढंही समजत नाही का आपण आपल्याच माणसांची आणि आपल्याच संप्रदायाची किंमत कमी करतोय हे यांना कळत नाही. आपल्या धर्माबद्दल कोणी क्लिप टाकली ती डिलीट करावी. आणि तरुण पोरांना आणि पोरींना सांगून ठेवतो, पोरीनो आपल्या धर्माबद्दल, आपल्या राजाबद्दल, आपल्या संप्रदायाबद्दल किंवा आपल्या एखाद्या माणसाबद्दल कुणी चुकीची क्लिप टाकली तर ती डिलीट करीत जा, फॉरवर्ड करू नका. असं नाही. समजा एखाद्या नालायकानं क्लिप टाकली, तुकाराम महाराजांचा खून झाला, वैकुंठाला गेले नाही, आपण तुकाराम महाराजांना मानणारी माणसं आहेत. तुकाराम महाराज आपल्या बापा समान आहे, बापच आहेत, मान्य आहे ना. मग आपण ती क्लिप डिलीट केली पाहिजे. आणि आपल्या पोरांचे 2-2 हजाराचे ग्रुप आहे आणि आपलीच माणसं आपल्या धर्माचे पुढं करतात. काय मत आहे तुमचं? एखाद्याने संभाजी महाराजांबद्दल लिहिलं, एखाद्याने तुकाराम महाराजांबद्दल लिहिलं, एखाद्याने आपल्या एखाद्या महाराजांबद्दल लिहिलं चांगल्या. आता आपली श्रद्धा आहे, आपले तुमची हे महाराज मंडळीवर श्रद्धा आहे, यांच्याबद्दल लिहिलेलं आपण लगेच डिलीट. आपले लोक फॉरवर्ड करतात, ते चांगलं नाही. आता समजा पोरांनो, लहान आली पोरं, उद्या एखाद्याने क्लिप टाकली, इंदुरीकर सगळ्यात हलकट महाराज आहे, तर तुम्ही डिलीट करणार का फॉरवर्ड? बस कीर्तनाचं चीज झालं, काय करणार? ऐसा जैसा अनुभव, ऐसा जैसा अनुभव, ऐसा जैसा अनुभव, ऐसा जैसा अनुभव. विश्वदेव विश्वदेव सत्य विश्वदेव सत्यत्व गुणजनाच्या क्रमाचे संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ, संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ, ज्ञानेश्वर भागवत, वसंत काठवले, कृष्ण वगैरे, प्रकाश मस्कर, अशोक गायकर, नामदेव गाताडे, सीताराम पाटील, नवनाथ मुंडे. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ, गायक वादक गुणजन सगळ्यांना धन्यवाद. मी तुमचा आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे, फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमा टाळी टाळी